नमस्कार. गीताज टेलरिंग आर्टमध्ये आपलं मनापासून स्वागत. तर इथे आज मी तुम्हाला 34चं माप असेल आणि आपल्याला जर 36चं पेपर कपड्यावर कटिंग करायचं असेल, आपण नेहमी पेपर कटिंग करून ठेवतो कटोरीच्या मापाचे किंवा इतर याचे पॅटर्न काढून ठेवलेले असतात. परंतु प्रत्येक मापाचं पॅटर्न काढायचं का? 34, 36. जर 34मध्ये उंची 13 असेल किंवा त्यातच उंची 14 असेल तर प्रत्येक वेळेस वेगवेगळे पॅटर्न काढत बसायचे की नाही, यावर या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत. तर आता इथे 34च्या मापाचे पॅटर्न आहेत. तर हे 34च्या मापाचे पॅटर्न आपण जर याच्यावरती आपल्या अस्तरावरती आखून घेतले तर यात जर उंची कमी जास्त असेल तर काय करायचं. आता इथे हा माझा 13 उंचीचा 34चा उंचीचा 34 छातीचा पॅटर्न आहे. तर इथे आता याची 13 उंची आहे. परंतु काही वेळेस काय होतं की छाती वगैरे तेच फिटिंगमध्ये थोडंफार कमी जास्त असतं आणि हाईटला जास्त करावं लागतं. तर आता यात जर 14, 13.5 किंवा 14 उंची असेल तर काय करेक्शन करायचं. जर इथे उंची आपली आता इथे या पॅटर्नची 13 उंची आहे, परंतु आपल्याला 13.5चं जर कटिंग करायचं आहे हाईटमध्ये, तर इथे हा पॅटर्न टाकताना फक्त 13.5च्या ऐवजी 14.5 वरती इथे खून करायचे आपण. इथे वरती म्हणजे आता आपल्याला इथे हा पाठीचा पॅटर्न आपण तयार केलेला आहे इथे. तर इथे 13.5 ऐवजी 14.5 वरती इथे ही खून करायची, फक्त ही खून एक, आणि त्यावर जसाच्या तसा हा पॅटर्न ठेवून घ्यायचा आहे. अर्धा इंच जास्त उंची असेल तर हा पॅटर्न असाच ठेवून हा साईडने ड्रॉ करून घ्यायचा. हा पॅटर्न आहे तसा. मग इथे आपली जेव्हा अर्धा इंच उंची वाढते, हा पाठीचा भाग येतो आपला. पाठीच्या भागात अर्धा इंच आपण उंची वाढवून घेतली, तर मग पुढच्या भागात ती कुठे वाढवायची. तर बाकीचे पॅटर्न आहे तसे डॉट ड्रॉ करून घ्यायचे आणि इथे फक्त ब्रेस पट्टीमध्ये आता ही आपण नॉर्मली आखून घेतलेली आहे, ही जी आहे ती ही अशा प्रकारे आहे तशी. तर यामध्ये खालच्या बाजूला ही टोकाची बाजू आहे इकडे ब्रेस पट्टीची, म्हणजे आपण जो शेप देतो ना कर्व, त्या टोकाची बाजू, तर ही इथे वाढवायची. इथे टेपने अर्धा इंच माप घ्यायचं, इथे खून करायची आणि ह्या ब्रेस पट्टी इथे फक्त आपण अर्धा इंच वाढवून घ्यायची आहे. इथे हे झालं उंची 13.5 असेल तर. कुठे वाढवलं आपण फक्त पाठीच्या भागात आणि ब्रेस पट्टीमध्ये. पॅटर्नवर पण दाखवते मी. हा पाठीचा भाग आहे, यामध्ये आपण फक्त खाली अर्धा इंच वाढवलं आणि ही आपली ब्रेस पट्टी आहे, तर त्यात फक्त आपण ही टोकाची बाजू आहे, तर या बाजूला आपण अर्धा इंच वाढवलेलं आहे. या बाजूला स्ट्रेट बाजूला इथे अर्धा इंच एक्स्ट्रा घेतला आहे. तर आपली 13.5 उंचीचं कटिंग ओके होणार आहे. त्याचप्रमाणे आता जर 14 उंची असेल तर काय करायचं. तर 14 असेल तर त्यावेळी देखील 14 अधिक 1 पाठीच्या भागात 15 वर इथे खून करायची. ती खून झाल्यावर 14 अधिक 1 15 ही खून करायची. हा पॅटर्न आहे तसा ठेवून आखून घ्यायचा. वरती कुठेही करेक्शन करायचं नाही, ना मुंड्यात ना शोल्डरमध्ये. इथे आहे तसा हा पॅटर्न आखून घ्यायचा. खाली तो ऑटोमॅटिक 1 इंच वाढला जातो. हा जर 1 इंच वाढला तर पुढच्या भागात 1 इंच कुठे कुठे वाढवायचं. तर आता इथे साईड पट्टी, ही आपली साईड पट्टी येते, ही इथे अशी ड्रॉ करून घेतलेली आहे. तर ही खालच्या बाजूला अर्धा इंच वाढवायची, या बाजूला अर्धा इंच, आणि ब्रेस पट्टी देखील या बाजूला अर्धा इंच वाढवायची. ब्रेस पट्टी देखील खालच्या बाजूला अर्धा इंच वाढवायची आणि साईड पट्टी ही देखील खालच्या बाजूला, ही शोल्डरची बाजू आहे हे लक्षात घ्या, कमी रुंदीची बाजू ही शोल्डरची आहे, तर खालच्या बाजूलाही इथे अर्धा इंच वाढवायची आणि ब्रेस पट्टी इकडे स्ट्रेट बाजूला अर्धा इंच वाढवायची. हे झालं 14 उंची असेल तर, आणि चेस्ट 34 असेल तर इथे आणि इथे वाढवायचं. आता याच पॅटर्नमध्ये यातच जर 36 चेस्ट असेल तर 34चं कटोरीचं माप हे 36ला चालतं, हे आपल्याला माहितीच आहे. तर नेहमीच वेगवेगळे पॅटर्न काढायची काही गरज नाही. तर इथे जेव्हा 36 असेल, हा पॅटर्न उंची 13च असेल,
उंची जर 13च असेल तर हा पॅटर्न आहे तसा ठेवून घ्यायचा. हा पूर्ण ड्रॉ करून घ्यायचा पॅटर्न आहे तसा. नंतर इथे 36चा चौथा भाग 9, त्यात प्लस 1.5 इंच आपण रेग्युलर जे करतो ते 9 अधिक 1.5 10.5. तर इथे जे मुंड्याचा कर्व आहे आपला, हा भागातला हा कर्व, याच्या पुढे इथून 10.5 मोजून घ्यायचं. छातीचा चौथा भाग अधिक 1.5 इंच रेग्युलरचं आपलं जे माप आहे ते 10.5 इथे घेतलं. इथे फक्त अर्धा इंच कमी करून म्हणजे 10.5 इथे आलं छातीच्या याच्यात, तर कमरेमध्ये ते 10 ठेवायचं. इथे ही खून करायची आणि ही लाईन पट्टीने ड्रॉ करून घ्यायची. म्हणजे इथे आपलं अर्धा इंच वाढलं. साईडला पाठीच्या भागात, इथे पाठीच्या भागात हा आपला 34चा पॅटर्न आहे. हा किती येईल आपला 10. 8.5 अधिक 1.5 हा 10 आहे. तर आपल्याला तो 34चा 36ला करून घ्यायचा आहे. तर 9 चोक 36 प्लस 1.5 तर ते झालं 10.5. म्हणजे या भागात आपल्याला अर्धा इंच इथून चेस्टच्या मापापासून कमरेच्या मापापर्यंत अर्धा इंच वाढवायचा. हा आहे एवढा. हा आपण जो ड्रॉ करून घेतला आपला हा 34चा आहे आणि इथे अर्धा इंच वाढवून 36चा मापाचा करून घेतलेला आहे. तर 36 असेल तर या साईडला वाढवायचं. आणि इथे हा झाला पाठीच्या भागात कुठे वाढवायचं ते. तर पुढच्या भागात 36 माप असेल तर कुठे वाढवायचं, तर ही साईड पट्टी आपली इकडे शोल्डर घेतलेला आहे आपण. तर या भागात ही अशी ही ड्रॉ करून घ्यायची आणि ही पट्टी या बाजूला वाढवायची आहे अर्धा इंच. इथे कसं या बाजूला वाढवलं तशी ही पट्टी इकडे कटोरी जोडली जाते या बाजूला. जिकडे कटोरी जोडतो तिकडे न वाढवता जी बाजूला आहे या बाजूला फिटिंगच्या बाजूला जी जाते तिकडे अर्धा इंच ती पट्टी देखील पहिली ही आखून घ्यायची. त्याच्या पुढे अर्धा इंच एक्स्ट्रा घेऊन वाढवून घ्यायचं. म्हणजे ही साईड पट्टी देखील आपली पुढची 36ची तयार होईल. इतकंच करायचं आहे, बाकी कुठेही वाढवायचं नाही. आणि आपली ब्रेस पट्टी जी असते तिला आता हे 13 उंचीच्या मापाने चाललेलं आहे आपलं, तर ती देखील ड्रॉ करून घ्यायची आहे अशी. आणि ही पुढच्या बाजूला, हे लक्षात घ्या, ही या बाजूला वाढवायची आहे अर्धा इंच. अर्धा ते 1.25 वाढवली तरी चालते, कारण ब्रेस पट्टी एक्स्ट्रा असली तरी चालते, एक पण कमी पडायला नको म्हणून अर्धा ते 1.25 इंच पण तुम्ही ते वाढवून घेऊ शकता. ही फक्त इकडे वाढवायची आहे कारण उंची आपली 13च आहे परंतु चेस्ट 36 आहे. ती फक्त इकडे वाढवायची 13 उंची असेल तर. आता हे झालं 13 उंची असल्यावर या बाजूला अर्धा इंच, साईड पट्टी या बाजूला अर्धा इंच आणि ब्रेस पट्टी या बाजूला अर्धा इंच. तर आता इथे त्याचप्रमाणे उंची, आता हे पॅटर्न आपण 36चं तयार करून घेतलं. इथे जर 13.5 उंची असेल तर इथे देखील मागच्या बाजूला आपण 13.5 प्लस 1 इंच 14.5 नेहमीप्रमाणे वरती खून करायची, पॅटर्न ड्रॉ करून घ्यायचा आहे तसा आणि तो नंतर या बाजूला 36च्या मापात अर्धा इंच वाढवून घ्यायचा. हा वरती पण वाढला गेला, शोल्डरच्या बाजूला, साईडला पण इथे देखील वाढवायचा. आता जर 13.5 उंची असेल तर फक्त ब्रेसपट्टी अर्धा इंच स्ट्रेट बाजूला वाढवायची आणि या बाजूला वाढवायची अर्धा इंच. इकडे अर्धा, इकडे अर्धा, साईड पॅटर्न शोल्डरकडे अर्धा, साईडला अर्धा. इतकंच करेक्शन करायचं. बाकी कुठेही ना साईड पट्टीला ना कटोरीला हात लावायचा. तेच उंची जर 14 असेल तर मात्र 1 इंचाने वाढली जाते आपली पाठीचा भाग. उंची जर 1 इंचाने वाढली तर इथे देखील आपण वरच्या बाजूला 1 इंच वाढवून घ्यायचं. म्हणजे 14 अधिक 15 वर खून करायची. पॅटर्न आहे तसा ड्रॉ करून घ्यायचा. आता हा पॅटर्न वरती 1 इंच वाढतो, वरती शोल्डरच्या बाजूला. इथे अर्धा इंचच नेहमीप्रमाणे 34चं 36 करून घ्यायचं आहे. परंतु आता ह्या 1 इंचाने वाढल्यामुळं साईड पट्टी ही अशी ठेवल्यावर, ड्रॉ करून घेतल्यावर या बाजूला देखील अर्धा इंच वाढेल आणि या बाजूला देखील अर्धा इंच वाढवायचे आहे. खालच्या बाजूला देखील आणि साईडला देखील अर्धा इंच साईड पट्टी वाढवून घ्यायची आहे. त्याचप्रमाणे ब्रेस पट्टी देखील, ही देखील
इकडे देखील अर्धा इंच वाढली जाईल आणि इकडे देखील अर्धा इंच वाढवली जाईल. हे महत्त्वाच्या गोष्ट आहे, त्या लक्षात घ्या. उंची अर्धा इंच वाढल्यावर काय करायचं आणि जर 1 इंचाने वाढली तर काय करायचं आणि रेग्युलरच असेल 13च उंची असेल तर काय करायचं. तर ह्या खूप महत्त्वाच्या छोट्या छोट्या टिप्स. कटोरीला कुठेही धक्का लागणार नाही किंवा ती कमीही पडणार नाही किंवा वाढणारही नाही. ती आपण या भागात आहे तसं राहणार. इथे जरी अर्धा इंच वाढवलं तरी कटोरीचा हा आपला भाग गोलाकार असतो, तर तो या भागात ॲडजस्ट होतो. नॉर्मली अगदी हा भाग लूज सोडायचा शिवताना साईड पट्टीचा आणि कटोरीचा अगदी नॉर्मल स्ट्रेच करून पकडायचा. ती अगदी परफेक्ट बसते. तर अगदी ह्या छोट्या छोट्या टिप्स पण महत्त्वाच्या. प्रत्येक पॅटर्न आपण सेपरेट काढून ठेवायचं, झंझट राहत नाही. आणि याच प्रकारे 30चं माप असेल तर 32ला यूज करायचं, 34चं असेल तर 36ला यूज करू शकतो, 38चं असेल तर 40ला यूज करू शकतो. त्यामुळे प्रत्येक मापाचं सेपरेट पॅटर्न तयार करून ठेवायचं, झंझट राहत नाही. आणि अगदी सुंदर अशी पद्धत आहे. तुम्हाला आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.